मागच्या वर्षी सुरुवात झाली असेल. महिन्याला माझा प्रॉफिट आणि माझा पगार यायला जो मला इन्फोसिस किंवा माझ्या त्या कंपनीच्या वेळी होता जेवढा होता ते XYZ. म्हणजे यू कॅन इमॅजिन की काय लेवलचा हे आहे. आणि इट्स अ ह्यूज स्ट्रगल. आणि मी नेहमी म्हणतो की स्ट्रगल हा बँक अकाउंट मधल्या पैशांचा नाहीये, स्ट्रगल हा पाकिटात असलेल्या पैशांचा नाहीये, स्ट्रगल हा इथे आहे. इमोशनली रिअल स्ट्रगल. स्ट्रॉंग आहात ना, इट्स ऑल अ मेंटल स्ट्रगल. इट इज नॉट अबाउट युअर फायनान्शियल स्ट्रगल. जेव्हा मी लहान होतो किंवा एक 6-7 वर्षांपूर्वी माझ्या मित्रांचे जे भाऊ वगैरे होते, मोठे भाऊ होते, आणि जेव्हा मी त्यांना विचारायचो की तुझा दादा काय करतोय, तर एक एक्सपेक्टेड 3 आन्सर पैकी एक आन्सर असायचं, एक तर तो नोकरी करतोय किंवा व्यवसाय करतोय किंवा शिकतोय. पण आता ह्या आन्सर्स मध्ये ना एक नवीन आन्सर ऍड झाले की त्याचा स्टार्टअप आहे, तो ऑन्टरप्रिन्युअर आहे. तर हे स्टार्टअप म्हणजे काय किंवा ऑन्टरप्रिन्युअरशिप म्हणजे काय इन जनरल? सो इन जनरल ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे बेसिकली मला असं वाटतं की क्रिएटिंग व्हॅल्यूज युझिंग युअर युनिक स्किल्स म्हणू किंवा युअर पॅशन म्हणू. सो बेसिकली क्रिएटिंग व्हॅल्यूज म्हणजे बिझनेसचा खूप विचार न करता, कारण ऑन्टरप्रिनरशिप चालू होते ही एखाद्या कॉन्सेप्ट पासून चालू होते. सो त्या कॉन्सेप्ट वरती विचार करून आणि त्या कॉन्सेप्टच्या मागे लागून तुम्ही काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न करता. मग ती मे बी सोसायटीच्या वेलफेअरसाठी असू देत किंवा एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या युजर बेससाठी असू देत. म्हणजे लेट्स एखादं सोशल मीडिया ऍप्लिकेशन असेल किंवा एखादी एनजीओ असेल. सो बोथ आर द स्टार्टअप्स ओनली. सो त्या दोन्हीही व्हॅल्यू क्रिएट करतात आणि दोन्हीही त्यांच्या पॅशन मधून त्या व्हॅल्यू क्रिएट होतात. सो माझ्या दृष्टीने बोथ आर ऑन्टरप्रिनर्स. ओके, म्हणजे आपल्या पॅशनने एखाद्या सोसायटीचा किंवा लोकांचा वेलफेअर करणारा व्यक्ती म्हणजे ऑन्टरप्रिनर असं इन जनरल आपण म्हणू शकतो, नाही का? लोकांचं वेलफेअर असं नाही, बेसिकली व्हॅल्यूज क्रिएट करणारा. ती व्हॅल्यू ओके. कोणासाठी बेनिफिशियल आहे इट्स अ डिफरंट पॉइंट ऑल टुगेदर. त्याच्यावरती ओके. खूप चर्चा वेगळी होऊ शकते की प्रत्येक वेळी सोशल ह्याच्यामध्ये इसेन्स असेलच असं नाहीये. त्याच्यामध्ये अच्छा. प्युअर बिझनेसचा इसेन्स पण असू शकतो. बट बेसिकली फेसबुक किंवा इव्हन ज्याच्यावरती आपण बोलतोय तो प्लॅटफॉर्म, लेट्स से झूम सारखा प्लॅटफॉर्म किंवा युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म इटसेल्फ आर क्रिएटिंग सम ऑर द अदर वे नी व्हॅल्यू क्रिएट करतायत. सो ते पैशासाठी करतायत अल्टिमेटली, नाही असं नाहीये. पण व्हॅल्यू क्रिएट होतीये. त्याच्यामध्ये सोशल थॉट आहे का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण व्हॅल्यू क्रिएट होतीये युझिंग द पॅशन. दॅट इज आय थिंक द ऑन्टरप्रिनरशिप. आपण म्हणतो हा ऑन्टरप्रिनर आहे, याचा स्टार्टअप आहे. तर ऑन्टरप्रिनर आणि बिझनेसमॅन या दोघांमध्ये काय फरक आहे? सो बेसिकली मला असं वाटतं की म्हणजे बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉसचा विचार केला जातो. सो ऑन्टरप्रिनरशिप आणि पॅशन ही वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये हँडल केली जाते. सो बट ऑन्टरप्रिनरशिपमध्ये देर इज अ म्हणजे एक क्लोज सर्कल असतं. मे बी 2 जणांचं असेल, 3 जणांचं असेल और मे बी एकटा सिंगल हँडेडली करत असेल. सो त्यांच्या त्या क्लोज सर्कलमध्ये ती पॅशन ते एकमेकांमध्ये शेअर करतात आणि दॅट्स द रिझन वाय दे आर एबल टू क्रिएट समथिंग which is going to benefit some or the other way to some or the other people असं म्हणूयात आपण. सो अशा याने सो बिझनेसमन किंवा बिझनेस पीपल किंवा तुम्ही जे म्हणताय एंड टू एंड खूप थिन त्याच्यामधली लाईन आहे याच्यामध्ये. कारण ऑन्टरप्रिनरशिप तुमची टिकणारच नाही जर तुम्ही बिझनेस त्याच्यामधून केला नाहीत किंवा करू शकला नाहीत तर ऑब्व्हियसली. सो बिझनेसमध्ये कसं होतं एंड टू एंड तुमच्या पॅशनला खूप कमी वाव असतो. की लेट्स से एक्झाम्पल घेऊयात की तुम्हाला असं वाटतं की एखादी गोष्ट बदलायची आहे, पण ती बदलण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी त्याच्यासाठी करायला लागतात आणि ते करण्याचा वाव त्या कदाचित बिझनेसमध्ये तुम्हाला मिळणार नाही. सो आज वाटलं आणि काहीतरी चेंज केलं आणि आय कॅन कम अप विथ अ क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट असं कमी होऊ शकतं किंवा कमी बघायला मिळतं बिझनेसेसमध्ये. पण ऑन्टरप्रिनरशिप मध्ये हे तुम्हाला करता येतं. सो तुम्हाला भरपूर वाव मिळतो वेगवेगळ्या गोष्टी बेसिकली एक्सप्लोअर करण्याचा. याच टॉपिकला म्हणजे मला असा प्रश्न विचारायचा होता, पॅशन जे आहे याला आपण कसं कन्वर्ट करू शकतो आपल्या ह्याच्या स्टार्टअप मध्ये, किंवा एक मेंटॅलिटी काय असते एंटरप्रेन्योरची? सो सी ऑन्टरप्रिनरशिप आणि स्टार्टअप असं काही वेगळं नाहीये. ऑन्टरप्रिनरशिप किंवा ऑन्टरप्रिनर काहीतरी डोक्यात विचार करून काहीतरी चालू करतो आणि दॅट इज नथिंग बट अ स्टार्टअप. सो ऑन्टरप्रिनर आणि स्टार्टअप
इज ऑलमोस्ट वन अँड द सेम थिंग. किंवा रादर मी तर असं म्हणेन स्टार्टअप वगैरे असं काही नसतं. इट इज ते सब झूट आहे. व्हॉट इज स्टार्टअप? व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप इज समथिंग की जिथे तुम्ही काहीतरी स्टार्ट केलंय. सिंपल, राइट? सो तुम्ही तर बरोबर. अशा रोज कितीतरी गोष्टी स्टार्ट केल्या आहेत. आपण दिवस चालू करतो म्हणतो. आय हॅव स्टार्टेड माय डे. सो एव्हरी डे वी आर डुइंग सम ऑर द अदर ह्यांनी स्टार्टअपच. सो स्टार्टअप वगैरे असं काही नसतं. स्टार्टअप म्हणल्यानंतर काय होतं समोरच्याला जरा भारी वाटतं. म्हणजे तो असा पंच वर्ड झाला हॅशटॅग स्टार्टअप ना. सो दॅट्स द ओन्ली थिंग. असं काही नसतं. बिकॉज 99.99% स्टार्टअप फेल. हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे स्टार्टअप हे खूप अगदी आविर्भावाने आणि अभिमानाने म्हणजे मिरवण्याची गोष्टच नाहीये. बिकॉज यू आर स्टिल अ स्टार्टअप आफ्टर 3 years also, after 4 years also, after 5 years also. No, you have to go ahead. You have to get into entrepreneurship first. स्टार्टअप, बिझनेस हे सगळं तर ठीक आहे. म्हणजे दॅट इज अ पार्ट अँड पार्सल. तुझी मेंटॅलिटी काय होती जेव्हा तू बिंग मोठ्या कंपनीचा एम्प्लॉई, तुला खूप सारा पगार आणि सगळ्या गोष्टी, ते सोडून तू काहीतरी स्वतःच चालू करतोय, स्वतःच फुल टाइम देतो त्या गोष्टीला. सो तुझे तेव्हा Right. मेंटॅलिटी काय होती किंवा तू तेव्हा काय तो विचार तू केला होता? एक्सपिरियन्स केलं काय? कारण हा जो प्रश्न आहे ना, हा खूप खूप आजकालचे स्टार्टअप किंवा ज्यांना करायचंय, कारण एकदा तुमच्या हातात असा ऐकतो ना पगार येतो तेव्हा रिस्क घेण्याची इच्छाही होत नाही. बरं, ऑफकोर्स ऑफकोर्स. भरपूर गोष्टी असतात. खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला ते ऑसिलेशन्स म्हणतो ना आपण, आंदोलनं खूप असतात, आंदोलनं. म्हणजे हे मी याचं एक्झॅक्ट उत्तर देऊच नाही शकणार, कारण मलाच माहिती नाही. मीच आत्तापर्यंत फिगर आउट करू शकलो नाही की ती थॉट एक्झॅक्टली म्हणजे ते बाहेर काढणं जे असतं ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण तरी सुद्धा म्हणजे मी जस्ट सांगतो बेसिकली की काय एक्झॅक्टली म्हणजे मला डे इन डे आउट काय वाटायचं किंवा कशा पद्धतीने मी त्या माझ्या थॉटला रिॲक्ट व्हायचो हे मी सांगू शकतो. बिकॉज हे बऱ्याच जणांकडून मी ऐकलं पण आहे की तू असं वागायचास किंवा असं करायचास आणि मी हे अनुभवलं सुद्धा आहे ऑब्व्हियसली. वॉरन बफे तुम्हाला माहिती असेल ते नेहमी म्हणतात की यू स्टार्ट अर्ली. मग ते तुमचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट असो त्यांच्या दृष्टीने किंवा एखादी पॅशन फॉलो करणं असो किंवा काहीही असो या किंवा स्टडिंग अ पर्टिक्युलर सब्जेक्ट असा असो किंवा एक्सप्लोरिंग समथिंग असो, यू स्टार्ट अर्ली. तेव्हा तुम्हाला वाटतं ना की हे करायला पाहिजे तेव्हा तुम्ही करून टाका. म्हणजे मी तर इतकं सिम्पल ठेवलंय ते की उगाच त्याच्यामध्ये, कारण मग सेकंड थॉट थर्ड थॉट येत राहतात आणि इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट त्याच्यानंतर की अरे यार शिट हे खरंच करायचंय का मग. आणि मग आपण त्याला ट्री स्ट्रक्चर चालू होतं आपलं, हे केलं तर हे केलं तर हे, आणि वी कम अप टू द स्टेज की जिथे आपल्याकडे एक 10-12 चॉईस असतात आणि खूप ते साडीच्या दुकानात कन्फ्युजन. गेल्यानंतर कसं होतं ना तसं डिफिकल्ट होतं खूप. खूप डिफिकल्ट होतं की कळतच नाही कुठली साडी घ्यायची, तशा पद्धतीचं हे आहे. सो यू स्टार्ट अर्ली बेसिकली. जितक्या लवकर तुम्ही चालू कराल ना आयुष्यात, तितकं लवकर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता, प्रोबॅबिलिटी वाढते आणि तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी असते. मला असं वाटतं की दॅट इज द बिग टाइम फॅक्टर. ऍक्च्युली द मोमेंट यू क्रॉस 30 ना, ठीक आहे, आता मी किती 32 झाली, मला 32 कंप्लीट झाली आत्ताच परवा 25 तारखेला. तर द मोमेंट यू क्रॉस 30 तर तुमचं लग्न झालेलं असतं, घरची जबाबदारी असते तुमच्यावरती. सो ही 20 to 30 किंवा मी तर म्हणेन रादर 16, 10वी झाल्यानंतर ऍक्च्युली यू शुड बी ऑन युअर ओन. तर 10वी झाल्यानंतर 16 to 30 ही जी 14-15 वर्ष आहेत ना, दीज आर व्हेरी क्रुशियल. की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी, यू शुड बी एक्सप्लोरिंग अ लॉट ऑफ थिंग्स. की तुम्हाला नक्की काय आवडते, तुम्हाला काय करायला आवडेल, 1-2 वर्ष करून बघा, नाही आवडलं तर दुसरं करा. सो यू स्टील हॅव टाइम टू डू दॅट. ठीक आहे. आणि जिथे तुम्हाला यू हॅव नेग्लिजिबल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे नाहीच ऍक्च्युली, काही काहींना असू शकतं, फार कमी. असं नाहीये, पण फार कमी लोकांच्या बाबतीत असतं की रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो तेव्हा जर चालू केलं ना तर त्याला नक्कीच हे आहे, कारण तेव्हा ऑन्टरप्रेनरशिप चालू होऊ शकते. 30 नंतर जो चालू होतो तो बिझनेस असतो. बाय द वे प्रसाद, तू मगाशी क्वेश्चन विचारलं ना, कारण यू ऑलवेज स्ट्राईव्ह फॉर द सेफ्टी ऑफ युअर लाईफ. तुम्हाला ते कम्फर्ट झोन सोडून बरोबर. जाणं खूप डिफिकल्ट होतं. मग तुम्ही हळूहळू बिझनेस माइंड रिस्पॉन्सिबिलिटी नाही करू तेवढंच शकत तुम्ही आपण. करता, आणि विच इज फेअर. म्हणजे ते काही चूक नाहीये, चूक बरोबर हा. आहे प्रश्न नाही. तर मला असं वाटतं की दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर त्यावेळी सुद्धा भरपूर होतं की मला मागच्या वर्षी सुरुवात झाली असेल महिन्याला माझा प्रॉफिट आणि माझा पगार यायला, जो मला
इन्फोसिस किंवा माझ्या त्या कंपनीच्या वेळी होता तेवढा होता. XYZ. यू कॅन इमॅजिन, म्हणजे यू कॅन इमॅजिन की काय लेवलचा हे आहे. आणि इट्स अ ह्यूज स्ट्रगल. आणि मी नेहमी म्हणतो की स्ट्रगल हा बँक अकाउंट मधल्या पैशांचा नाहीये, स्ट्रगल हा पाकिटात असलेल्या पैशांचा नाहीये, स्ट्रगल हा इथे आहे. इमोशनली तुम्ही रिअल स्ट्रगल. स्ट्रॉंग आहात ना, इट्स ऑल अ मेंटल स्ट्रगल. इट इज नॉट अबाउट युअर फायनान्शियल स्ट्रगल. युअर फायनान्सेस 19-20 होतात. माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा झालेल्या असतील असे. म्हणजे कितीतरी वेळा अशी हे आली आहे की आज आज अरे आज 30 तारीख आहे बाय द वे, तर ती आज मी जातो एटीएम मध्ये आणि अकाउंट मध्ये 976 रुपये बॅलन्स आहे आणि मला 1 तारखेला लोकांचे पगार करायचे ऑफिस मधल्या. तर कुठून करणार, पैसेच नाहीयेत. त्यांची पण घरं चालणार आहेत ना आपल्यामुळे, आपल्यासाठी काम करतात ना ते. सो इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू गो अहेड. बट डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हे होता की काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो, किंवा रादर बऱ्याच वेळा असे काय म्हणतात त्याला, की एखादं फिलिंग असतं ना की नाही यार काहीतरी आपण करायला पाहिजे वेगळं. वेगळं म्हणजे काय, तर आय डोंट नो, लेट्स एक्सप्लोर. आणि म्हणून मी पण तसंच चालू केलं. इनिशियल स्टेट म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा एक स्टार्टअप स्टार्ट होतो, तर तेव्हा कोणत्या अशा गोष्टी त्यांच्यावर फोकस केला पाहिजे किंवा करणं इम्पॉर्टंट आहे जे बेनिफिशियल राहील पुढच्या प्रोग्रेससाठी? ओके. हा खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळवण्यासाठी म्हणजे किंवा हा क्वेश्चन 2-3 वर्षानंतर पडतो युजली, की अरे काय इम्पॉर्टंट होतं त्याच्याकडे आपण लक्षच नाही दिलं. वी जस्ट स्टार्टेड विथ अ कॉन्सेप्ट आणि चला चालू असं केलं. सो थोडं थांबायला पाहिजे. आम्ही नाटकाच्या तालमीमध्ये नेहमी म्हणायचो की स्क्रिप्टच्या प्रेमात पडू नका तुम्ही. तुम्ही जर स्क्रिप्टच्या प्रेमात पडलात तर तुमचं नाटकाचं अवघड आहे मग. कारण तुम्हाला जे पाहिजे, जे गरजेचे आहेत ते चेंज त्याच्यात केलेच गेले पाहिजेत. गरजेच्या आहेत त्या गोष्टी बदलल्या गेल्याच पाहिजेत. सेम वे तुमची कॉन्सेप्ट आहे एखादी बिझनेसची, की तुम्ही स्वॉट अनालिसिस केलाच पाहिजे. इफ यू आर नॉट एबल टू डू इट देन यू आर स्क्रूड. ठीक आहे, ती कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही डायसेक्ट केलीच पाहिजे. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही 4 लोकांशी बोलला पाहिजे. ऍक्च्युली जो युजर आहे, जी तुम्ही प्रॉडक्ट बनवणार आहे, तो वापरणारा युजर आहे, त्याच्याशी तुम्ही जाऊन बोलायला पाहिजे. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हाच होतो की आपण आपल्या पद्धतीने ते प्रॉडक्ट बनवतो आणि असं वाटतं नंतर युजर म्हणतो की मला हे नकोच होतं. ठीक आहे, तर दॅट इज व्हॉट इज द म्हणजे मेन. मला असं वाटतं की खूप डेंजर प्रकार आहे हा, की तो आम्ही त्याला अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग म्हणतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू अल्फा टेस्टिंग. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डू बीटा टेस्टिंग. कस्टमर सर्व्हिस खूप इम्पॉर्टंट आहे, फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बेसिकली स्वॉट अनालिसिस जो म्हणतो ना आपण, तो केला गेला पाहिजे. आय वॉन्ट टू शेअर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स, की तुम्हाला सेल्फ बिलीफ खूप जास्त इम्पॉर्टंट असतो तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तेव्हा. जर का तुम्हाला बिलीव्ह असेल की तुम्ही करता ते योग्य आहे, तुम्ही करता ते भारी आहे आणि तुम्हाला करायचं आहे मेनली. सो ते ज्या गोष्टी सरांनी सांगितल्या की कॉस्ट शीट असेल, गुरु भेटणं असेल, डिस्कशन असेल, ज्या पण गोष्टी त्या सगळ्या आपोआप तुमच्यासोबत घडतात त्या. सो मला स्वतःला असं वाटतं की तो बिलीफ ठेवणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जे करताय ते भारी आहे आणि तुम्हाला भारी करायचंय. तुम्ही जेव्हा बिलीव्ह ठेवाल, बाकी गोष्टी सराउंडिंग आपोआप घडत जातात. त्या तुम्हाला विचार करायची पण गरज कधी कधी पडत नाही. म्हणजे असं माझा एक्सपिरियन्स आहे. बरोबर आहे. ट्रू अगदी खरं आहे. आणि 100% आय अग्री विथ अमेय. आणि तुम्ही सगळ्यांनी आय एम डॅम शुअर की स्टीव्ह जॉब्सची स्टोरी वाचली असेल. सो सेल्फ बिलीफ मला नाही वाटत की त्याच्यापेक्षा जास्ती ह्या जगात कोणाला होता, म्हणजे या लेटेस्ट 30-40 वर्षामध्ये, की ही वॉज अ जिनियस इन दॅट. तर मला असं वाटतं की एखादं त्याचं बघा जरा पिक्चर वगैरे किंवा एक त्याची बुक वाचा, स्टीव्ह जॉब नावाचंच आहे. यू विल गेट टू नो की एंटरप्रेन्योरशिप काय असते. पुढे जाताना म्हणजे ऍक्च्युली मी थोडा प्रश्न विचारतोय मध्ये बसतोय. मगाशी जे आपलं डिस्कशन झालं की इथे खूप स्ट्रेस असतो मे बी, झोपताना असेल, सकाळी उठताना असेल, की आपल्याला काहीतरी विचार चालू आहे, उद्या काय करायचंय, आज काय झालं, सगळ्या गोष्टी अनालिसिस असेल. तर या गोष्टीमध्ये ऍज अ यू तुम्हाला किती फॅमिलीची हेल्प झाली किंवा फॅमिली म्हणून किती सपोर्ट तुम्हाला गरजेचा वाटला त्यावेळी? आता फॅमिली
ही म्हणजे माझ्या दृष्टीने तरी फॅमिली वेगवेगळी असते वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये. So माझ्यासाठी फॅमिली ही वेगवेगळी आहे वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये. म्हणजे माझ्या लेट्स कुठल्या तरी माझ्या क्रिएटिव्ह माझं जे खाद्य आहे त्याच्यासाठी माझी फॅमिली वेगळी आहे. फॅमिली अजून सराउंडिंग मी ज्यांच्याबरोबर बोलू शकतो ज्यांच्याशी हे शेअर करू शकतो ही वेगळी लोक आहेत. माझ्या बिझनेस रिलेटेड जे आहेत त्याच्यामध्ये फॅमिली माझी वेगळी आहे. माझ्या कदाचित हेल्थ आणि याच्या रिलेटेड किंवा काय अकाउंट्स माझे असतील फायनान्स रिलेटेड असेल त्याच्यासाठी वेगळे. सो हे वेगवेगळी लोक आहेत किंवा वेगवेगळे सराउंडिंग आहेत ज्याच्यामध्ये आपण नेहमी हे करतो. तर मला असं वाटतं की या सगळ्या वेगवेगळ्या फॅमिलीजचा मला भरपूर सपोर्ट झाला. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मित्रांची खूप मी नेहमी म्हणतो की रिलेशनशिप की मी म्हणजे आता आम्हाला माहिती आहे आम्ही बरोबर मी बरेच म्हणजे आम्ही तर भरपूर क्लोज आहे तसे. तर रिलेशनशिप ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला म्हणजे काय म्हणतो त्याला मैत्री किंवा मैत्रीपूर्ण वातावरण तुमच्या मनात असणं आणि ते तुम्ही लोकांबरोबर शेअर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग फॅमिलीचा सपोर्ट असणं नसणं हे इम्पॉर्टंट आहे नाही असं नाही. पण तेच म्हणजे सगळे असं काही नाहीये. म्हणजे उद्या नसेल समजा एखाद्याला तर त्यांनी काय फरक पडतो? म्हणजे पडतो का फरक? ज्यांना फरक पडतो त्यांच्यासाठी त्या कंडिशन्स आर इम्पॉर्टंट त्यांच्या पॅशन पेक्षा. मग दे मे नॉट बिकम एंटरप्रेन्योर. आलं ना लक्षात? म्हणजे जर हा बरोबर. त्यांच्या एक्सटर्नल कंडिशन जर त्यांच्यावरती हावी होत असतील त्यांच्या पॅशन वरती किंवा त्यांचा जो काय स्ट्रगल स्टार्टअप मधला चालू आहे याच्यावर पॅशन वरती हावी होत आहेत याचा अर्थ दे आर नॉट एलिजिबल टू फॉलो और दे आर नॉट एबल टू फॉलो देअर पॅशन. मग ते ऑन्टरप्रेन्योर होऊच शकणार नाहीत कधी. आणि विच इज फाईन. असं काही नाहीये ते काही गुन्हा नाही येतो. इट्स ओके. पर्सन टू पर्सन ओके. सो आता आणि आपण डोंट वरी तू जर असं विचार करतोयस ना की फॅमिली आणि हे सो नसणारच आहे. तू विचार कर तुला उद्या मुलं झाली तर तुझ्या मुलांनी समजा सगळं सोडून निवांत 50,000चा जॉब सोडून घरी येऊन बसला एक दिवस आणि म्हणला की बाबा आता उद्यापासून माझ्या कॉन्सेप्ट वरती काम करणार आहे मी. तर तुला काय वाटेल? बरोबर की नाही? तसंच त्यांना पण वाटतंय विच इज फाईन विच इज ओके नो प्रॉब्लेम. हेच उलट त्यांचं उलट वाटणं कॉन्फिडन्स मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम आपलं आहे. राईट. असं वाटतं दॅट इज व्हॉट इज अगेन अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर ऑन्टरप्रेन्युअर एफर्ट्स. परफेक्ट. ओके. तर आपण आता एफर्ट्स बद्दल बोललो, आपण मेंटर बद्दल बोललो. तर एक असा साधा प्रश्न आहे की आपण असं म्हणतो की आपलं आयुष्य खूप छोट्या चुकांमधनं शिकण्यासाठी, तर आपण दुसऱ्यांच्या चुकांमधनं पण शिकायला. तर असे बुक्स असतात किंवा मेंटर्स असतात ते आपल्याला गाईड करू शकतात. तर यांचा ऑन्टरप्रिन्युरियल जर्नीमध्ये किती फायदा असतो? तर हा प्रश्न मला एस्पेशली अमेय दादाला आधी विचारायचा आहे, कारण की तो जस्ट स्टार्टअप मध्ये उतरलाय. तर तुला किती इम्पॉर्टन्स वाटतं? खरं सांगू तर बुक्स जे तू म्हणला तर मी म्हणत नाही की बुक्स मॅटर करत नाही. पण इन माझी केस स्वतःची केसमध्ये मी असं नाही केलं की पुस्तकं वाचली आणि मी इन्स्पायर झालो आणि मी काय ते चालू केलं. हा ऑब्व्हियसली तुम्हाला देर आर सम बिझनेस गाईड्स, देर आर सम बिझनेस डिरेक्शन वाले बुक्स. सो यू गो अँड रेफर. म्हणजे तो शेअर पर्सनल प्रश्न असू शकतो. फॉर मी मला वाटत नाही की बुक्स तितक्या तुम्हाला तुमची पॅशन तेवढी लीड करू शकतात. पॅशन तुमची इथं असते आणि इथं असते. तुम्ही स्वतः करायला पाहिजे ती. पण तू जे म्हणला की मेंटर किंवा गाईड याचा खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे खरं सांगू तर माझे फर्स्ट मेंटर आणि माझे फर्स्ट गाईड हे माझे फॅमिली मेंबर्स होते. की त्यांनी मला सांगितलं की कॉस्ट शीट कशी काढायची असते, कॉस्ट शीटचा काय फायदा होतो, तू काय काय गोष्टी लाव किंवा काय काय गोष्टी तुझ्या स्टार्टअप मध्ये असल्या पाहिजेत. त्यांनी प्रॉपर मला ईमेल पाठवली होती आणि म्हणे की या गोष्टी सगळ्या बघ. सो मला ते कुठेतरी ऍज अ बिंग 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि बिंग 25-30 वर्षाचा एक्सपिरियन्स हा फरक ऑब्व्हियसली असणारच आहे. सो तो फरक जो असतो, कारण तू जसं म्हणला की कुणीतरी अडकलं असतं आणि त्याच्या एक्सपिरियन्स मधनं आपल्याला मे बी फायदा होऊ शकतो. सो ते आपण म्हणतो की पुढच्या स्टेज मागच्या शाळा ते काइंड ऑफ मला खूप इम्पॉर्टंट वाटतं. मेंटॉरनी जे सांगितलंय ना ते एक्झिक्यूट करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी 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 डिफिकल्ट ऑल्सो बिकॉज तुम्ही कम्प्लिटली वेगळ्या ग्रहावरती असू शकता आणि तुमचा मेंटॉर हा कम्प्लिटली वेगळ्या ग्रहावरून आलेला असू शकतो. तर तुमची ती वेव्हलेंथ मॅच झाली पाहिजे तरच त्या मेंटॉरचा तुम्हाला फायदा होईल.
So मी कितीही स्टीव्ह जॉब्सचा फॅन असलो आणि मी कितीही स्टीव्ह जॉब्स बद्दल वाचलेलं असलं, त्याचे सगळे There is. ऑलमोस्ट व्हिडिओ बघितलेले असले तरी सुद्धा त्याची रहन-सहन, त्याच्या आजूबाजूची इकोसिस्टम ही वेगळी आहे. माझ्या आजूबाजूची इकोसिस्टमच वेगळी आहे. मी त्याच्या एवढा कोणाशी वागूच शकत नाही कारण माझी जडणघडण वेगळी आहे. माझं कल्चर वेगळं आहे. माझी बॅकग्राऊंड वेगळी आहे. त्याची वेगळी आहे कंप्लीटली. ठीक आहे. सो इट मॅटर्स अ लॉट की तुम्ही काय करताय आणि तुम्ही सी बेसिकली हे बुक्स आणि हे सगळं हे चांगलं आहे. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. इट इज ऑल गुड. मी पण भरपूर वाचलेले. पण दीज आर द डिरेक्शन्स और दीज आर द आपण म्हणूयात की ठळक बातम्या असतात ना, दीज आर द हम्म. हायलायटर्स की कशावरती तुम्ही लक्ष द्या आता. सो दॅट्स इट. मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा जास्ती त्याचा तुम्हाला काही हे आणि तुम्ही जर त्याच्यानुसार वागायला गेलात ना, तुम्ही कोण आहे आणि तुम्ही काय करता, तुमचा बिझनेस काय, तुमची खिशाची ऐपत किती, हे सगळं जर तुम्ही न कन्सिडर करता तुम्ही जर तसेच तर तुम्ही संपलात मग. तुम्हाला काही नाही. मग तुम्ही म्हणाल हो की ना. यार एवढं बुक वाचून डेड सुद्धा एंड. काही हा. यू विल ऑलवेज गेट इंटू अ डेड एंड. कारण तुम्ही तुम्हाला अॅनलाईज करूनच ते पुढे गेलं पाहिजे. तर हे ओव्हरऑल बॉयकॉट चायना, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचा ऑन्टरप्रिनर्सला किंवा स्टार्टअप्सला काय फायदा आहे? अमेय दादा, तुझ्यासाठी हा सर्वात पहिले प्रश्न, कारण की तू आता मेनली याचं बेनिफिट्स घेऊ शकतो किंवा बेनिफिट्स खरंच आहेत का आणि किती आहेत आणि कसे घ्यायचे? बेसिकली ती गोष्ट जी आहे बॉयकॉट चायना किंवा आत्मनिर्भरची, सो बऱ्याचदा फर्स्टली मला असं वाटतं की हे आपण चेक केलं पाहिजे की चायनीज फोन बंद करणं हा त्याच्या मागचं सोल्युशन आहे का बॉयकॉट चायनाचं. तर हे पहिले आपण चेक केलं पाहिजे. एक्झाम्पल कुठलीही गोष्ट चायनीज वस्तूही बंद करणं हा तेवढा सोपा गोष्ट आहे किंवा ते तेवढं नेसेसरी आहे का हे पहिले बघितलं पाहिजे. तू जसं म्हणलं की अपॉर्च्युनिटी म्हणून काय वाटतं, तर मी काही खूप जास्त एक्सपिरियन्स नाही किंवा मी काही खूप अनालिसिस वाला माणूस नाही. पण मला ऍज अ बिंग स्वतःला स्टार्टअप आहे माझा आणि मला हे नक्की वाटतं की ही माझी स्वतःसाठी अपॉर्च्युनिटी आहे आता, की आत्ताची जी कंडिशन आहे सराउंडिंग मध्ये, म्हणजे मेनली आपण गार्मेंट रिगार्डिंग काम करतो खरं तर, आणि त्याच्यामध्ये खूप सारे चायनीज इम्पोर्ट आणि गोष्टी आहेत. सो या गोष्टीमध्ये मला ही अपॉर्च्युनिटी दिसते की त्याच क्वालिटीचं किंवा त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटीचं आणि त्या कम्पिटेटिव्ह कॉस्टमध्ये आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो का. सो हे आपण करू शकतो अर्थातच. आणि जर का आपण ते मॅन्युफॅक्चर करू शकत असू तर ती आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी नक्की आहे. हा, आपण जर का मेनली मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी जी असते की चायनीज टेक्नॉलॉजी काही काही गोष्टी खूप हाय एंडला असतात की ज्या इंडियामध्ये आता अवेलेबलच नाहीये. सो या गोष्टीमध्ये आपण नक्कीच मी म्हणत नाही की आपण आत्मनिर्भर आहोत काही काही गोष्टीसाठी, पण या गोष्टीसाठी आपल्याला चायनीज प्रोडक्टला ऑप्शन आहे इंडियन. त्या गोष्टी जेव्हा जिथे जिथे येतील तिथे तिथे नक्की आपल्याला अपॉर्च्युनिटी नक्की असेल. आणि मला स्वतःला असं वाटतं की खूप जास्त आता बेस्ट संधी आहे ज्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे, जे स्टार्टअप चालू केलाय किंवा ज्यांना काही त्यांची आयडिया आता डोक्यात आहे. म्हणजे कंटिन्यू क्रिएटिव्ह राहणं फार इम्पॉर्टंट आहे. खूप तसंच इम्पॉर्टंट. म्हणजे काही कधी कधी कसं होतं की म्हणजे की स्टार्ट करतो आपण स्टार्टअप आणि फेल होतो. तर मग ह्या गोष्टीला डील कसं करायचं? म्हणजे आपण क्रिएटिव्ह तर आहेच, पण स्टॉप झालंय आता सगळं, तर काय करावं? स्टॉप हा खूप छोटा शब्द आहे प्रसाद. स्टॉप असं नाही. स्टॉप म्हणजे तुम्ही रस्त्यावरती सुद्धा तुम्ही नाही, आलात. प्रोजेक्ट स्टॉप झालाय आपला, स्टार्टअप नाही, नाही. स्टॉप झालाय. एक्झॅक्टली. हा. स्टार्टअप कंप्लीट तुमचे सगळे तुम्ही बँकरप्ट झाले. ह्याच्या पुढची स्टेज सांगतो मी तुला. की सगळं झालं. तरी सुद्धा तुम्ही स्टार्ट का केलं होतं? व्हाय यू स्टार्टेड? पॅशन. बरोबर ना? जेन्युइनली ना, हे तुमचं खरंच उत्तर आहे ना पॅशन. मग ती तर कोणी घेऊ शकत नाही ना तुमच्याकडून तुमची. ना कुठली बँक घेऊ शकते त्यांचं लोनचे हप्ते भरले नाहीत म्हणून. बरोबर ना? घरचे घेऊ शकतात त्यांच्या काय अपेक्षा त्या पूर्ण केल्या नाहीत म्हणून. ना कोणी मित्रमंडळी घेऊ शकतात, ना कोणी चोर चोरून नेऊ शकतो. बरोबर? देन बरोबर. व्हॉट इज द प्रॉब्लेम? बरोबर. 100% तुम्ही पडणारच यार. असं शक्यच नाहीये की तुम्हाला क्रिकेट खेळताना लागलं नाही, फुटबॉल खेळताना लागलं नाही, सायकल चालवताना तुम्ही कधी पडला नाहीत, गाडी कधी ठोकली नाहीत. असं होऊच नाही शकत. सो हे होणारच आणि हे व्हायलाच पाहिजे. यांनी काय होतं, यांनी लक्षात येतं. जसं की मी म्हणजे एक असे पण काळ आहे की म्हणजे तू पैसे ना, तू सांग किती, कुठे, बिंदास घेऊन जा किंवा हे असे याला या प्रोजेक्टमध्ये पैसे, त्या प्रोजेक्टमध्ये पैसे लावले आणि असे पण दिवस आहेत की अरे यार ते कुठे कॉफी प्यायला जायचंय का? कुठे आजोबामध्ये, पुण्याला आमच्या आजोबा आहे, नॉनस्टॉपचे इथे आपला.
इकडे का? अच्छा, तिथे किती 55 रुपयाला कॉफी असते. अरे आपण त्या ह्याच्या इथे जाऊयात, समाधानच्या इथे जाऊयात, तिथे 15 रुपयाला असते. असे पण दिवस बघितलेले. नाही असं नाहीये. हे दोन्हीही दिवस बघितले आणि इलॉंगेटेड टाइमसाठी बघितले. असं काही नाहीये की फक्त 3 महिने, 4 महिने असं काही नाही. इलॉंगेटेड 3 वर्ष, 4 वर्ष. वे टू डिफिकल्ट समटाईम्स. बट दॅट्स ओके. दॅट्स अ पार्ट अँड पार्सल. अगेन I will come down to a question की why you started? Because of your passion. If that passion has died किंवा त्या पॅशनला काही कमी जास्त झाला असेल तर दॅट इज ऑल्सो ओके. याच्यात कुठेही चुकीचं नाहीये. म्हणजे ती चारोळी आहे एक खूप छान करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची. रणात आहेत झुंजणारे अजून काही. विझून माझी चिता लोटली युगे, तरीही विझायचे आहेत निखारे अजून काही. ठीक आहे. तर सेल्फ मेड ते आहे का? हा बेस्ट. सेल्फ मेड? नाही आपली नाहीये. सुरेश भटांची आहे. त्यांच्या अनेक गझल्स आणि अनेक चारोळ्या उत्तम उत्तम आहेत. त्याच्यातली ही माझ्या आवडीची. सो हे जे निखार आहेत ना, इन्स्पायरिंग ते आहे. निखारे अजून काही आहे ना, ते जबरदस्त. इन्स्पिरेशन आहे आणि ते तुमचं पॅशन आहे ऍक्च्युली. ते पॅशन तिथे आहे. आलं का लक्षात? तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे की हे का करतोय बाबा मी. सो एक्झाम्पल घेऊयात की आता तुम्ही तिघं मुलं आहात तर गर्लफ्रेंड एक्झाम्पल घेऊ. गर्लफ्रेंड मित्रांपासून आता थोडं पुढे जाऊ आपण. गर्लफ्रेंड तर का बाबा ही तुझी गर्लफ्रेंड काय आहे असं जर विचारलं कोणाला तर विचारणार काय ती? उत्तर असतं? ते कोणालाही मी असा माझा एक जेनेरिक प्रश्न आहे रे. तर का बाबा ही तुझी गर्लफ्रेंड काय आहे? तर हा तर म्हणजे नॉर्मल प्रश्न झाला. मी उलटा प्रश्न विचारतो की ह्या मुलीनी ह्याला का हो म्हणलं असेल? नाउ दिस इज द क्वेश्चन. दिस इज द रिअल क्वेश्चन. ठीक आहे. ह्या मुलीनी ह्याला काय हा कोण आहे? आणि मग ते काहीतरी चांगल्या झाडावरती माकडच येऊन बसतं वगैरे माकडं वगैरे. चढतात. दॅट्स ओके. तर हे सगळा हा जो काय प्रश्न आहे ना, तर हा व्हाय अनालिसिस आहे. ठीक आहे. हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी हा करायला पाहिजे. आणि अल्टिमेटली यू विल गेट टू नो की हा व्हाय जो काय आहे ना, दॅट इज नथिंग बट स्वॉट अनालिसिस ओनली. यू नीड टू अंडरस्टँड की स्ट्रेंथ काय आहे. आता माझं घेतलं तर क्रिएटिव्ह मला काहीतरी सुचत असतं काहीतरी. क्रिएटिव्ह थिंकिंग इज माय स्ट्रेंथ. मग त्याच्यावरती मी किती बँक करू शकतो. तर माझ्या क्रिएटिव्हिटीला कुठेतरी देअर इज अ स्टॉपेज ना, देअर इज अ लिमिट. बरोबर. तर मी माझी क्रिएटिव्हिटी फुकट नाही वाटू शकत आता लोकांना. बरोबर. बरोबर. तो मी बरोबर. जर ती फुकट वाटली कारण इट इज अ फायनाईट थिंग. क्रिएटिव्हिटी इन्फायनाईट युनिक. फायनाईट म्हणण्यापेक्षा इट्स अ लिमिटेड आहे कारण माझ्याकडे 24च तास आहेत. माझं ब्रेन तेवढाच काम करू शकतो. बरोबर. सो आणि ती काही असेंब्ली लाईन नाहीये की आज ही आयडिया, ती आयडिया, ती आयडिया असं नाही होऊ शकत. सगळ्या वर्क होतच नाहीत त्यामुळे असं होऊ शकत नाही. सो मी त्याच्यासाठी किती चार्ज करायला पाहिजे. एक्झाम्पल सी हा एक अनालिसिसचा प्रकार आहे. ते वाय 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 तू तू वेब डिझाईन केलं तर तुला मी 50,000 रुपये का द्यायचे? दुसरा मला 5,000त बरोबर. करून देतो. तर हा पण एक वाय अनालिसिस आहे. तर ह्या वायला माझ्याकडे जस्टिफिकेशन काय आहे? तर मी जस्टिफाय करू शकतो का? तर 100% करू शकतो. कारण मी बोलतो आहे, मी करून दाखवू शकतो. तो समोरचा जे बोलतोय ते करून दाखवू शकतो का? नाही. जर तुम्हाला नाही आवडलं मी केलेलं काम, तर मी तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाही आणि मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. लिहून स्टॅम्प पेपरवर. तो देऊ शकतो का? नाही. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम काय? आणि नाही आवडलं तर नका देऊ पैसे. इट्स ओके. इट इज ॲज सिंपल ॲज दॅट. तुमचे 5,000 पण वाचतील बेसिकली. ठीक आहे. तर एक्झाम्पल घेऊयात की एखाद्याला मी 50,000चं कोटेशन पाठवलं तर त्याचा रिव्हर्ट येतो. हे तुम्हाला नवीन स्टार्टअप म्हणजे जे स्टार्टअप ज्यांनी हे केले त्यांना ते रोजचा अनुभव असेल. तर ते म्हणतात, "अरे मला 15,000चं कोटेशन आलंय. मग काही होऊ शकतं का?" तर आपण काय म्हणतो? आपण म्हणतो की "नाही सर बघूयात आपण काहीतरी बघा ना तुम्ही काहीतरी नको काहीतरी बघूयात. आम्ही कमी करतो पण सर 15,000 जरा." तो म्हणतो की "बरं चला तू आहेस, तू जरा बरा वाटतोय मला. तर तुला 18 करतो मी." हं. आणि आपण ते डील 25 मध्ये फायनल करतो. हं. बरोबर. जर तुम्ही 50,000चा कोट देऊन 25 मध्ये डील फायनल करत असाल, तर तुमची एबिलिटीच नाहीये कोट काढायची. हां. बरोबर. सो मग व्हाय यू हॅव गिव्हन 50,000चं कोट? जर तुम्हाला ते बरोबर. 25 मध्ये करायचं होतं तर. बरोबर.
तर मग लोक म्हणतात की अरे बरोबर. ते निगोशिएट तर होतच ना क्लायंट बरोबर. हे तू ठरवलंय. असंच असतं असं काही नाहीये. उद्या तुम्ही आयफोन घ्यायला गेलात तर तुम्ही तिथे निगोशिएशन करून दाखवा बरं. लाथा घालतील ते. बरोबर? ₹1 पण कमी नाही करणार ते. बरोबर की नाही? आणि ₹1 ते ठेवणार पण नाहीत तुमचा. बरोबर? सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी 50,000चं कोट मी दिल्यानंतर जर तो समोरचा 15,000 म्हणत असेल, तर देअर इज अ प्रॉब्लेम. देअर इज बरोबर. अ सम मिसमॅच इन द कम्युनिकेशन. ठीक आहे? सो आपल्याला ते अंडरस्टँड करायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे बाबा. ठीक आहे. कारण शक्यच नाही म्हणजे मी 50चं हे काढलं तर मी नाहीच म्हणजे मी पण ₹1 पण नाही कमी करत मी तर. कारण मला आवडतच नाही अजिबात. ज्या अर्थी तो 25,000 म्हणतोय फायनल करूया, त्या अर्थी त्याने माझ्या एबिलिटीवर शंका घेतली आहे. असं लोकांना वाटत कसं नाही? हे मी नेहमी कोणाशी बोलायला किंवा तिथे कुठे बोलायला किंवा लोकांना काय सभा टाकणं म्हणतात किंवा मेंटॉरशिप द्यायला किंवा ह्याच्यासाठी जातो. तर हा खूप इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही आज ह्या लेव्हलला उतरलायत, की तुम्ही हे काम 25,000त पण करू शकता. का? आणि जर तुम्ही 25,000त करू शकता, मग 50,000 का लावलेत? म्हणजे तुम्ही दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे. बरोबर? तर वाय अनालिसिस. तर हा तो व्हाय अनालिसिस आहे. 2 पद्धतीचे व्हाय. धिस ओके. इज व्हॉट इज द थिंग. म्हणजे ओके, तर आता सेशन कन्क्लूड करूयात. तर एक साधा क्वेश्चन की एक बेसिक मंत्रा किंवा असं कोणतं टॅक्टिक तुम्ही अपकमिंग ऑन्टरप्रिन्युअर्स साठी किंवा अपकमिंग स्टार्टअप होल्डर्स साठी द्याल? एक मंत्रा बेसिक. मला असं वाटतं की नेटवर्किंग तुमचा. पॉझिटिव्ह आणि हेल्दी नेटवर्किंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बिकॉज अनलेस यू हॅव नेटवर्क ना, नेटवर्क इज नेट वर्थ. ओके. तो हा खूप मोठा हे आहे आणि जो खूप आयुष्यात उशिरा कळतो बऱ्याच वेळा. तो हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक लक्षात ठेवा नेहमी तुम्ही आजूबाजूचे तुमचे तुम्ही ज्या 10 लोकांबरोबर वावरता ना, जी 10 लोकं तुमच्या आजूबाजूला रोज असतात. म्हणजे आता घरचे सोडून द्या आई-वडील. पण जी 10 लोकं तुमच्या आजूबाजूला रोज असतात, ज्यांच्याबरोबर तुम्ही वावरता, त्या 10 लोकांचं मीन इन्कम इज युअर इन्कम. ओके. ठीक आहे? हे तुम्ही कधीही उठायचं झोपेतून आणि 10 लोकं काढायची आणि त्यांचं तुम्हाला माहिती असलेलं इन्कम काढायचं आणि त्याचा मीन हा तुमच्या इन्कम बरोबर 19-20 पण नाही, तो तुम्हाला एक्झॅक्ट फिगर देणार त्याची. एवढं नक्की. सो नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणाबरोबर वावरता आणि कशा पद्धतीने वावरता. आता हे झालं पैशाच्या बाबतीत. उद्या कोणाला क्रिएटिव्ह म्हणजे साहित्यिक ह्याच्यात घ्यायचं असेल, तर तुम्ही उत्तमोत्तम लोकांबरोबर तुमचा संगत असली पाहिजे. तर तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये होईल किंवा रोजच्या ट्रान्झॅक्शनल आयुष्यात पण होईल. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातनं मिळणारं नॉलेज तुम्हाला कुठे ना कुठे हेल्पफुल ठरेल. पुढच्या पॉडकास्टचे टॉपिक कोणते असावेत किंवा कोणते तुम्हाला डाऊट आहेत, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका द इंटेलेक्च्युअल बीज.